Good morning, students. Today we are going to learn our new chapter PV Sindhu, an icon of success. आज आपण PV सिंधू एक मूर्तिमंत यश हा पाठ शिकणार आहोत. PV Sindhu or Pusarela Venkata Sindhu is an ash shelter at silver medalist in 2016 Rio Olympic Summer. पी व्ही सिंधू म्हणजेच पुसरेला व्यंकट सिंधू ही एक निष्णात बॅडमिंटनपटू आहे आणि 2016 रिओ उन्हाळी ऑलिम्पिक्सची रौप्य पदक विजेती आहे. This young badminton player from Andhra Pradesh was born to volleyball players P. V. Ramana and P. Vijaya in the year of 1995. आंध्र प्रदेशाची ही युवा बॅडमिंटनपटू 1995 साली व्हॉलीबॉलपटू पी व्ही रमना आणि पी विजया यांच्या पोटी जन्माला आली. तिचा 1995 साली जन्म झालेला आहे. Her father was honored with Arjuna Award having displayed excellence in his sport. खेळातील उत्कृष्ट कामगिरीसाठी पी व्ही सिंधूच्या वडिलांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं होतं. One of the youngest and talented badminton players of contemporary times, Sindhu has featured in top 10 in the world badminton ranking for the most part of 2014. समकालीन खेळाडूंमध्ये सर्वात लहान व अत्यंत बुद्धिमान खेळाडूंमध्ये पी व्ही सिंधू हिची गणना होत होती आणि एका जागतिक स्तरावरती बॅडमिंटनपटूमध्ये 2014 साली पहिल्या 10 खेळाडूंमध्ये हिचा समावेश झालेला आहे. पी व्ही सिंधू स्टार्टेड बॅडमिंटन फ्रॉम एज ऑफ 8. पी व्ही सिंधू हिने आपला खेळाची सुरुवात 8 वर्षाची असतानाच केली. आफ्टर शी ड्रॉ इन्स्पिरेशन फ्रॉम पुलेला गोपीचंद विक्ट्री इन ऑल इंग्लंड ऑफ ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप इन 2001. पुलेला गोपीचंद यांनी 2001 साली ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये मिळवलेल्या यशाने ती खूप प्रेरित झाली. तिला ती मॅच खूप आवडली किंवा त्याच्यापासून तिला प्रेरणा मिळाली आणि पी व्ही सिंधू हिने 8व्या वर्षापासूनच बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. दॅट इज द रिझन व्हाय शी चूज बॅडमिंटन ओव्हर अल्दो हर पॅरेंट्स वेअर प्रोफेशनली व्हॉलीबॉल प्लेयर्स. आणि ह्या सगळ्यांना प्रेरित होऊन तिने तिचे आईवडील जरी व्हॉलीबॉल प्लेयर्स असले तरी तिने मात्र बॅडमिंटनमध्ये पुढे जाण्याचं क्षेत्र तिने निवडलं. हर इनिशियल अप्रेंटिसशिप स्टार्टेड विथ मेहबूब अली ॲट द बॅडमिंटन कोर्ट ऑफ इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिंगल इंजिनिअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन इन सिकंदराबाद. तिचे सुरुवातीचे प्रशिक्षण मेहबूब अली यांच्याकडे सिकंदराबाद येथील सिग्नल अभियांत्रिकी व टेलिकम्युनिकेशन भारतीय रेल्वे संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टावर सुरू झालं. त्यानंतर आपले क्रीडा प्रावीण्य तिने शिकण्यास सुरुवात केली. शी जॉईंड पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकॅडमी टू फर्दर एन्हान्स हर स्पोर्टिंग स्किल. सुरुवातीचे शिक्षण तिने सिकंदराबादमधील घेतले, परंतु त्यानंतर तिने पुलेला गोपीचंद यांच्याकडे ती जॉईन झाली किंवा यांच्याकडे खेळातील पुढचं प्रावीण्य मिळवून घेण्यासाठी तिने त्यांची कडे मदत घेतली. अर्ली सक्सेस. तिचे सुरुवातीचं मग काय यश आहे? सिंधूज फर्स्ट मेजर रिकग्निशन केम फ्रॉम द 5th सर्वो ऑल इंडिया रँकिंग चॅम्पियनशिप ऑफ अंडर 10 कॅटेगरी. 5वे सर्वो ऑल इंडिया चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत 10 वर्षाखालील गटामध्ये स्थान प्राप्त करून सिंधूने आपली चमक सगळ्या जगाला दाखवून दिली. शी ऑल्सो वन द सिंगल टायटल द अंबुजा सिमेंट ऑल इंडिया रँकिंग. त्याचबरोबर तिने अंबुजा सिमेंटच्या ऑल इंडिया क्रमवारीतही तिने एकेरी पदकामध्ये आपलं नाव नोंदवलेलं आहे. इन द अंडर 13 कॅटेगरी सिंधू वन डबल टायटल्स ॲट
IOC All India Ranking, Krishna Khaitan All India Tournament, the Sub Junior National and All India Ranking in पुणे. त्याचबरोबर तिने 13 वर्ष गटातील भारतीय ऑलिम्पिक समितीतील ऑल इंडिया क्रमवारी, कृष्णा खेतान ऑल इंडिया सामना, सब ज्युनियर नॅशनल आणि ऑल इंडिया पुणे यांच्या क्रमवारीत दुहेरी किताब मिळवलेला आहे. ॲट द 51st नॅशनल स्कूल गेम्स इन इंडिया, सिंधू वन द गोल्ड मेडल अंडर 14 कॅटेगरी. भारताच्या 51व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये 14 वर्षाखालील वयोगटामध्ये सिंधूने सुवर्ण पारितोषिक मिळवलेलं आहे. सिंधूज डेब्यूट अँड प्रोफेशनल परफॉर्मन्स इंटरनॅशनल लेवल. जागतिक स्तरावरती सिंधूने काय कामगिरी केलेली आहे हे आता आपण पाहणार आहेत. म्हणजेच सिंधूचे जागतिक स्तरावरती पदार्पण आणि कामगिरी पाहूयात. PV सिंधू don't take much time to launch and established herself as a promising player in the global arena. एक आश्वासक खेळाडू म्हणून जागतिक क्रीडापटलावर तिला स्वतःचं स्थान मिळवायला किंवा स्वतःचं नाव करायला असा खूप काही वेळ लागला नाही. She won a bronze medal at 2009 Sub Junior Asian Badminton Championship held in Colombo. आणि कोलंबो या ठिकाणी 2009 साली सब ज्युनियर आशियाई बॅडमिंटन स्पर्धा झालेली होती, चॅम्पियनशिप. त्यामध्ये तिला ब्रॉन्झ मेडल मिळालेलं होतं. ब्रॉन्झ मेडल म्हणजेच कांस्य पदक असा त्याचा अर्थ होतो. द स्टार पेअर बॅग्ड सिल्वर इन वुमेन्स सिंगल ॲट इराण फिर्स्ट इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅलेंज इन 2010 and found a place in the national team at the 2010 Uber Cup. एका या तारांकित खेळाडूने इराणमध्ये फर्ज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंजशिपमध्ये महिला एकेरीमध्ये रौप्य पदक मिळवले होते. 2010 साली ही स्पर्धा झालेली होती. 2010च्या उबर चषक राष्ट्रीय संघामध्ये सुद्धा हिला स्थान मिळालेलं आहे. PV सिंधूज रिसेंट रिपोजिशन. PV सिंधू याची आत्ताची कामगिरी किंवा आत्ताच्या ह्याच्यात काय उल्लेखनीय कामगिरी केली आहे ते आता आपण पाहणार आहे. ऑन 7 जुलै 2012 सिंधू वन आशिया यूथ अंडर 19 चॅम्पियनशिप. 7 जुलै 2012 रोजी 19 वर्ष वयोगटाखालील आशिया युवा चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने आपलं पदक कमावलेलं आहे किंवा एकदम चॅम्पियनशिपमध्ये तिने कामगिरी उत्तम अशी मिळवलेली आहे. सिंधूज परफॉर्मन्स ॲट मलेशियन ओपन 2013 मेड हर विन मायडियन ग्रँड प्रिक्स गोल्ड टायटल. मलेशिया ओपन 2013च्या कामगिरीचे फलित म्हणून तिने पहिला ग्रँड प्रिक्स सुवर्ण किताब पटकवलेला आहे. The best moment her career perhaps come in the same year when she became India's first medalist in women's single at the Badminton World Championship. त्याच वर्षी तिने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये ती महिला एकेरीत भारताची पहिली पदक विजेती ठरलेली आहे. आणि तिच्या जो करिअर आहे किंवा तिच्या क्षेत्रामधला तिच्या जे कामगिरी आत्तापर्यंत केली आहे त्यामधलं हे बेस्ट परफॉर्मन्स तिचं होतं किंवा खूप छान असा हा क्षण होता तिच्यासाठी. PV सिंधू on a happy note by winning Macau Open Grand Prix gold title and also won the Arjuna Award. मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्स किताब सुद्धा तिने जिंकलेला आहे. त्याचबरोबर देशातील एखाद्या खेळाडूसाठी सर्वात मानाचा असलेला अर्जुन अवॉर्ड जो PV सिंधूच्या वडिलांना सुद्धा भेटलेला होता, आज तिला सुद्धा मिळालेला आहे. इन 2014 she won back-to-back medals in the World Badminton Championship and became first Indian to do
त्याचबरोबर 2014 साली तिने जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये लागोपाठ पदके जिंकली आणि असे यश मिळवणारी ती पहिली भारतीय क्रीडापटू आहे. In November 2015, she bagged successive women's single title at the Macau Open Grand Prix Gold. 2015च्या नोव्हेंबरमध्ये तिने मकाऊ ओपन ग्रँड प्रिक्समध्ये एका मागोमाग एक महिला एकेरी किताब जिंकलेले आहेत. The year 2016 brought her another achievement of winning Malaysia Master Grand Prix Gold Women's Signal. The year 2016 brought her another achievement of winning the Malaysia Master Grand Prix Gold Women's Single title, where she defeated Scotland's Christy Glimers in the final. In August, she reached the semi-final of the women's single event at the 2016 Summer Olympic after defeating world number 2 Wang Yan. 2016 साली स्कॉटलँडच्या क्रिस्टी ग्लुमोर हिला अंतिम फेरीमध्ये हरवून मलेशिया मास्टर ग्रँड प्रिक्स महिला एकेरी किताब हिने जिंकलेला आहे. आणि हेच वर्ष तिच्यासाठी आणखीन एक यश घेऊन आलेलं आहे. ते म्हणजे ऑगस्ट महिन्यात 2016 सालच्या उन्हाळी ऑलिम्पिक्समध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाची असलेली बॅडमिंटनपटू वॅन इयान हिला हरवून सिंधूने महिला एकेरी उपांत्यमध्ये पोहोचलेली होती. सिंधू क्रिएटेड हिस्ट्री बाय रीचिंग द फायनल आफ्टर बीटिंग जपान्स नझोमी ओकुरा इन द विमेन्स सिंगल्स सेमीफायनल इन द रिओ ऑलिम्पिक्स. रिओ ऑलिम्पिक्समध्ये जपानच्या नोझोमी ओकुहाराला महिला एकेरीच्या उपांत्य फेरीमध्ये हरवून सिंधूने इतिहास घडवला. She won silver medal in the final while the gold was taken by Spain's Carolina Martin. तिने या फेरीमध्ये रौप्य पदक मिळवले तर स्पेनच्या कॅरोलिना मॅरिन हिने सुवर्ण पदक मिळवलेले आहे. नोटवर्दी ऑनर्स म्हणजे तिला आजपर्यंत कोणकोणते सन्मान भेटलेले आहेत. Later she defeated Carolina Marin and won 2017 India Open Super Series title. नंतर तिने कोरोलिना मरीनला हरवून 2017चा इंडिया ओपन सुपर सिरीजचा किताबसुद्धा मिळवला. नोटवर्दी ऑनर्स म्हणजेच आत्तापर्यंत तिला मिळालेले उल्लेखनीय सन्मान. Among the noteworthy honors that Sindhu has received are the Padma Shri in 2015. आत्तापर्यंत तिच्या भेटलेल्या सन्मानांमध्ये सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री अवॉर्ड हा तिला 2015 सालचा मिळालेला आहे. विच इज द 4th हायेस्ट सिव्हिलियन अवॉर्ड इन इंडिया. भारतामध्ये 4थ्या क्रमांकाचा जो सन्मान मिळालेला असतो तो तिला मिळालेला आहे. शी रिसिव्ड द राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड. त्याचबरोबर तिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारसुद्धा सन्मानित करण्यात आलेलं आहे. द बेस्ट इंडोर्समेंट ऑफ सिंधू हॅज गोपीचंद्स वर्ड्स अबाउट डेडिकेशन अँड कमिटमेंट टू द स्पोर्ट. द मोस्ट स्ट्रायकिंग फीचर इन सिंधूज गेम इन हर ॲटिट्यूड अँड नेवर से डाय स्पिरिट. सिंधूच्या खेळाप्रती असलेली निष्ठा व बांधिलकीविषयी गोपीचंद यांनी काढलेले उद्गार म्हणजेच तिच्या कार्याला मिळवलेली सर्वोच्च पावती असते. ते म्हणतात की सिंधूचा खेळाचे सर्वात लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे तिचा स्वभाव आणि कधीही हार मानण्याची तिची जिद्द आणि वृत्ती. आणि तिच्या ह्याच गुणांमुळे ती इतकी कुशल खेळाडू म्हणून विकसित झालेली आहे. PV Sindhu has been pushing the envelope like no younger badminton player had done before in the history women's badminton in India. भारतात आजवरच्या महिला बॅडमिंटनमध्ये इतिहासात कोणतीही युवा बॅडमिंटनपटू इतकी खेळली नसेल जितकी कामगिरी सिंधूने केलेली आहे. At an interview, Sindhu was asked how much monitoring or guidance
her father and mother had been able to give her and how involved they were her sports career in own words. एका मुलाखतीमध्ये सिंधूला विचारलं की तिच्या क्रीडा कारकिर्दीमध्ये तिच्या आईवडिलांनी तिला किती मार्गदर्शन केलं किंवा तिच्या ह्या यशामागे तिच्या आईवडिलांनी तिला किती गोष्टी शिकवलेल्या आहेत. त्यावरती अशी म्हणते की गायडन्स वॉज वाईज एव्हरी टाईम आय गो फॉर नॅशनल लेवल टोर्नामेंट दे अकंपनी मी देअर अँड वेन आय प्रॅक्टिस अँड प्ले दे टेल मी व्हॉट आय एम डुईंग. मग ती म्हणती की मार्गदर्शन म्हणायचे तर राष्ट्रीय स्तरावर मी ज्या स्पर्धांना जायचे त्या स्पर्धांवरती ते माझ्यासोबत असतात. जेव्हा मी सराव करते खेळते तेव्हा मी काय करते हे ते मला सांगत असतात. दे टेल मी what I am doing. My dad gives me a summary of how I played, and it was very helpful because, as outsiders, those who look at know more about the game. मग ते मला सांगत असतात की माझे वडील जेव्हा खेळांचा सगळा सारांश मला सांगतात तेव्हा त्याचा ह्या सगळ्या सांगण्याचा मला खूप उपयोग होतो, कारण बाहेरून बघणाऱ्यांना खेळाविषयी अधिक जाण असते किंवा खेळ कसा खेळला हे त्यांना अधिक माहिती असतं. बॅडमिंटन म्हणून आपल्याला काही गोष्टी नक्कीच माहिती असतात. ॲज अ बॅडमिंटन प्लेयर वी ऑब्वियसली नो फ्यू थिंग्स बट समवन फ्रॉम आउटसाइड कॅन pinpoint stuff that we may not have notified easily. So both of counselor and parents, it is really helpful. कारण बॅडमिंटनपटू म्हणून आपल्याला जरी बऱ्याच गोष्टी माहिती असल्या परंतु सहजपणे ध्यानात न येणारी गोष्ट बाहेरची व्यक्ती आपल्याला ती गोष्ट लगेच लक्षात आणून देतो. त्यामुळे माझे वडील जेव्हा मला सगळ्या मॅचविषयी माहिती सांगतात तेव्हा मला माझ्या चुका लगेच लक्षात येतात आणि त्यामुळे पालक म्हणून आणि मार्गदर्शक म्हणून ते मला दोन्ही वेळेस खूप खूप उपयोगी ठरतात. इन द सेम इंटरव्ह्यू अ प्रॅक्टिकल क्वेश्चन वॉज आस्क्ड. It was not possible for badminton player to win week by week and week out. As to top players, how did she manage to just go to a tournament and psychologically deal with the early loss? Did it hurt when she didn't win? याच मुलाखतीमध्ये तिला एक प्रश्नसुद्धा विचारण्यात आला. तिला असं विचारलं की एखाद्या बॅडमिंटनपटूला आठवड्यामागून आठवडे कायम जिंकत राहणं शक्य नाही. एक शीर्षस्थानी असणारी खेळाडू एखाद्या सामन्यासाठी गेल्यावर तिला हार पत्करावी लागली तर तिला सायकोलॉजिकली म्हणजे मानसिकदृष्ट्या ते त्या गोष्टीला कसं तोंड देते, यश मिळत नाही तेव्हा तिला त्रास होतो का, असं तिला प्रश्न विचारलं की जर तू खूप मॅच जिंकत असशील आणि एखादी मॅच जर हारली तर तुला त्याचा त्रास होतो का. टू दिस शी रिप्लाइड, इफ यू डोंट प्ले वेल अँड लूज द फर्स्ट राऊंड, second round you feel bad, especially when you are one of the top players, but you need to come out of it and practice harder and identify the learn from your mistakes. I think to come out of it takes time, but ups and downs are always there and you need to cope it with it. Hats off you Sindhu and विश यू इवन ग्रेटर सक्सेस. यावर तिने उत्तर दिलं की तुम्ही चांगले खेळला नाही तर तुम्ही हरतात. मग पहिल्या फेरीत जर तुम्ही हरला तर याचा परिणाम दुसऱ्या फेरीवरती नक्कीच जाणवतो. विशेषतः तुम्ही जर एक खूप चांगले खेळाडू असाल तर तेव्हा तो लगेच होतो, पण तुम्हाला यातून बाहेर पडावे लागते, चांगला सराव करावा लागतो आणि तुम्ही केलेल्या चुका ओळखून त्या चुका दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिच्या मते बाहेर पडायला वेळ लागतो, परंतु चढउतार हे होतच असतात. कधी हरणं कधी जिंकणं हे चालूच असतं, परंतु तुम्हाला या सगळ्याचा सामना करता आला पाहिजे, त्याच्यातून तुम्ही बाहेर पडले पाहिजेत आणि उत्कृष्ट असं तुमचं दिलं पाहिजे. आणि यावरती सिंधू तुझ्या या सगळ्या गोष्टीला सलाम आहे आणि तुझ्या पुढच्या यशांसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. अशा प्रकारे आज आपण PV सिंधू एका बॅडमिंटनपटूविषयीचा हा माहिती देणारा धडा शिकलेलो आहेत.